घालण्याचं. गोमारे साहेब हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. ते गेल्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे. ते माझ्याकडे महिन्यातून किमान 1-2दा तरी यायचे. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करत असू. 2 दिवसापूर्वी त्यांना हार्ट अटॅक आला. यापूर्वीही देखील त्यांना एक माइल्ड असा हार्ट अटॅक आलेला होता आणि आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही प्रकृतीची आता फार काळजी घेतली पाहिजे. ते घेतही होते, परंतु त्यांची दैनंदिन कामं उरकूनच ते इतर गोष्टींच्याकडे पाहत असत. एक उत्कृष्ट विधिज्ञ, एक अतिशय ध्येयवादी राजकीय कार्यकर्ता आणि नेता आणि सामाजिक परिवर्तनाच्यासाठी बांधून घेतलेला एक कार्यकर्ता, असा कार्यकर्ता आमच्यातून निघून गेला आहे. लातूरच पोरकं झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी जे जीवन जगलं ते अतिशय संघर्षशाली असं जीवन होतं. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सतत संघर्ष, चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष, पुरोगामी चळवळीला त्यांचा नेहमीच आधार होता. मग ती चळवळ समाजवादी लोकांची असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची असेल, ते सततच त्यांच्या पाठीमागे उभं राहिले. लातूरचा एक आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो, कारण त्यांनी संघर्षातूनच आपलं जीवन सुरू केले. एक सच्चा समाजवादी मित्र आमचा आज निघून गेलेला आहे आणि त्यांची पोकळी भरणं हे अतिशय कठीण आहे असं मला वाटतं. त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी समोर ठेवला पाहिजे. जिथे अन्याय दिसेल तिथं ते धावून जात असत. जिथे काही चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीला प्रोत्साहन देत असत आणि म्हणून त्याने असंख्य कार्यकर्ते जमवले होते. राजकारणामध्ये त्यांनी एक ध्येयवाद निर्माण केला, समाजकारणामध्ये आदर्शवाद निर्माण केला आणि एक चांगले वकील म्हणून, गोरगरिबांचे वकील म्हणून त्यांची ख्याती होती. असा हा माणूस आमच्यातून निघून गेल्यामुळे ही पोकळी लवकर भरून निघेल असं मला वाटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे एक अत्यंत आज सकाळी एवढी अत्यंत दुःखाची बातमी कानावर पडली. त्याच्यामुळं खूप मनामध्ये अशा प्रकारच्या भावना यायला लागल्या की आपल्या एक कुटुंबातला सदस्य जावं अशी आमच्या मनात भावना निर्माण झाली. आणि खरं म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या निसर्गाचा नियमच आहे. जन्मतो काही काळ टिकतो आणि जातो. ही जर नैसर्गिक जरी प्रक्रिया असली, पण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण काय करतो ही विचारधारा ज्यांनी जोपासली आहे. कोणती विचारधारा? तर समाजवादी विचारधारा, पुरोगामी विचारधारा, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर यांची विचारधारा ज्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या समस्यासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं कुठलाही विषय असो, प्रामुख्यानं प्रथम जर कोणी त्याचा आवाज उठवणार असेल तर ते म्हणजे गोमारे साहेब. या विचारधारेला खरं म्हणजे आज एक पर्व संपल्यासारखं असं वाटतं आम्हाला. आयुष्यभर ज्या व्यक्तींनी समाजवादी विचारधारा अंगी जोपासली आणि त्यासाठी सतत लढत राहिले. खरं म्हणजे पद, प्रतिष्ठा आणि पैसा याकडे अजिबात लक्ष न देता फक्त समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून, समाजाचं हित कशात आहे हे प्रामुख्याने जोपासत त्यांनी आयुष्यभर आपला
जीवनक्रम व्यतीत केला. खरं म्हणजे या विचारधारेत जगणं फारच कठीण झालेलं आहे. तरी पण त्यांनी त्यांची विचारधारा अजिबात न सोडता आपला जीवनक्रम चालू ठेवला आणि यातूनच त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय त्रास झाला. पण म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता आठा शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे आज जे आपण पाहतो ही गर्दी, त्यांना भेटा येणाऱ्याची, त्यांच्या प्रती शोक व्यक्त करणाऱ्यांची गर्दी, आज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला हा प्रचंड असा जनसमुदाय हा सांगतो आहे की तुमचं जीवन कारणी लागलं खऱ्या अर्थानं. हे सगळं म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये जाणं असेल किंवा त्याच्यानंतर सुटून आल्यानंतर मग लोकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं रोडवर येणं असेल, हा जो जीवन जगण्याचे जे का पैलू आहे हा वाखाणण्याजोगा होता. आणि याच जीवन जगण्याच्या पैलूवर गोमारे साहेबांनी जगले आणि त्यांना जे काही खरं म्हणजे लातूरकरांचं जे काही सहकार्य लाभलं, लातूरकरांच्या विचारधारेमध्ये जे या विचारधारेमध्ये सहभागी झालेले सर्व लातूरकर हे खरोखरच अतिशय दुःखानं व्याकुळ झालेले आहेत. ही व्याकुळतेची छबी केवळ लातूरवरच नाहीत, मराठवाड्यावर नाही, तर संबंध महाराष्ट्रामध्ये या नावाने त्यांना ओळखलं जात होतं आणि यांच्या बातमीने सगळ्या महाराष्ट्रावर दुःखाची छाया झाली. तरी त्यांच्या आजच्या निधनाने खरं म्हणजे लातूरकरांनाच नाही तर संबंध महाराष्ट्राला खूप महाराष्ट्राची वैचारिक हानी झाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटते. म्हणून मी आज त्यांच्या कुटुंबियाला आणि त्यांच्या प्रती असणाऱ्या सर्व त्यांच्या ज्यांना हे दुःखाचं अनावर असं दुःख झालेलं आहे ना, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी निसर्ग त्यांना सहमती देऊ, त्यांना या दुःखातून बाहेर काढू अशी विनंती करतो. आणि मी त्यांच्याप्रती आमच्या कुटुंबाच्या वतीनं, महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं, महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमचे सर्व वसंतप्पा असतील या सर्वांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं मी भावपूर्ण त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो. लातूर शहरामध्ये अगदी खूप वर्षापासून आम्ही विद्यार्थी दशेपासून वास्तव्यात असलेले आणि पुरोगामी परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरी विचाराचे आणि निर्भीड संघर्षशील एक व्यक्तिमत्व, तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, शिक्षण आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्णतः स्वतःला वाहून घेतलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे सर हे पूर्णतः सामाजिक कामासाठी अतिशय झोकून दिलेलं व्यक्तिमत्व आहे. वकिलीच्या माध्यमातून असो आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. तरी परंतु ते राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी बापूसाहेब काळदातेपासून किंवा आपले उस्मानाबादचे शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय पाटील सरांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा होता. ते स्वतःसुद्धा अनेक वेळेला लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढल्या, परंतु तत्त्वाचं राजकारण करीत असल्यामुळं त्यांना पदरी यश पडलं नाही. परंतु त्यांनी जर आपल्या तत्त्वाशीची तडजोड करून इतर राजकारण्यांसारखं जर काही केलं असतं तर खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रात किंवा केंद्रामध्ये सुद्धा मंत्रीसुद्धा राहू शकले असते. परंतु आपल्या विचाराची प्रतारणा आपण करायची नाही आहे. सुरुवातीपासूनच डाव्या विचारसरणीमध्ये, समाजवादी विचारसरणीमध्ये त्यांचं आयुष्य सगळं गेलं आणि त्याबरोबरच सर्वसामान्यांचा एक खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणून होते. या ठिकाणी बाबासाहेब परांजपे फाउंडेशन असो किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा बाबासाहेब परांजपे वाचनालय असो, राष्ट्र सेवा दलाचं आपलं घर असो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते आधारस्तंभ होते. आर्थिक असो, सामाजिक दृष्टिकोनातून असे किंवा लीगल याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सातत्याने पाठपुरावा असायचा. आमच्या चळवळीचं तर खूपच नुकसान झालेलं आहे. या चळवळीचे ते आमच्या कुटुंबप्रमुख असल्यासारखे या ठिकाणी होते आणि त्यांच्या जाण्यामुळं पूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हा पोरका झाल्यासारखं वाटतोय. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्याध्यक्ष म्हणून मी संपूर्ण राज्याच्या वतीने आदरणीय भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतोय. थोर समाजवादी नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ
आणि डाव्या विचाराचे पितामह आदरणीय ॲडव्होकेट मनोहररावजी गोमारे साहेब यांचे दुःखद निधन झाले. यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचं, सामाजिक जीवनाचं आणि परिवर्तनवादी जीवनाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहेच. पण या देशातला जो नाहिरे वर्ग आहे आणि या राज्यातला जो वंचित घटक आहे यांचा तो संवैधानिक एक सामूहिक आवाज होते. आणि गोमारे साहेबामुळं आम बहुजनांचं नेतृत्व प्रशासन ठिकाणी आणि शासकीय ठिकाणी काम करत होतं. गोमारे साहेबांमुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते घडले आणि आपल्या विचाराची शिदोरी डोक्यावर घेऊन ते समर्पितपणे ज्या त्या भागात काम करत आहेत. खरं म्हणजे गोमारे साहेबांनी कार्यकर्ते घडवले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवले, चळवळींना प्रोत्साहन दिलं, वेगवेगळ्या विचाराच्या कार्यकर्त्यांना अभय आणि बळ दिलं आणि स्वतः वयाच्या 85 वर्षापर्यंत अत्यंत सक्रिय राहिले वेगवेगळ्या आघाडीवर. गोमारे साहेब म्हणजे परिवर्तनवादी चळवळीचे आईच होते एक प्रकारे. आईचीच भूमिका त्यांची होते. सर्वांना सांभाळून घेणे, सर्वांना सांभाळून घेणे आणि सर्वाला संधी देणे आणि वाढविणे असं काम त्यांनी केलेलं आहे. गोमारे साहेब गेलेत. त्यांचा पिंड संघर्षशील होता, त्यांचा पिंड न्यायी होता आणि तात्विक होता. त्यांनी सबंध उभा आयुष्यभर आपल्या विचार आणि तत्वाशी केव्हाही तडजोड केली नाही. ते पूर्णतः समाजवादी आणि समतावादी म्हणून त्यांनी संविधाननिष्ठ असं आपलं चारित्र्य आयुष्यभर सांभाळलं. गोमारे साहेबामुळे अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत. गोमारे साहेब जाताना एक अप्रत्यक्षरित्या जबाबदारी महाराष्ट्रातील काही युवकांच्या, तरुणांच्या आणि जबाबदार जाणकारांच्या खांद्यावर ठेवली आहे की लातूरमध्ये त्यांनी जे आधार दिला सर्वसामान्य कुटुंबांना आणि सर्वसामान्य समूहांना आणि आम बहुजनांना, त्यांची जी भूमिका होती ते भूमिका खांद्यावर घेऊन चालणे आणि त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या आस्थेची आणि त्यांच्या जाणीवेची उणीव किंवा चणचण नाही भासली पाहिजे, हे अशी एक अप्रत्यक्षपणे जबाबदारी सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या शिरावर आहे. ते आम्ही अतिशय वचनबद्धपणे सांभाळून आदरणीय गोमारे साहेबांप्रती आम्ही समर्पित आहोत. आदरणीय मनोहररावजी गोमारे साहेबांचं आज देहावसन झालेलं आहे. लातूरच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचा एक विश्वासार्ह चेहरा आज लातूरकरांनी आणि समाजाने गमावला. आदरणीय मनोहररावजी गोमारे साहेबांची राजकीय तरी वाटचाल राहिलेली असली तर जेव्हा जेव्हा म्हणून सामाजिक प्रश्न लातूरकरांच्या समोर उभे राहिले किंवा मनोहररावजी गोमारे साहेबांना असं वाटलं की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी लातूरकरांची बाजू घेऊन प्रशासनाची आणि शासनाशी भांडलं पाहिजे, त्यांच्या हक्काची मी लढा उभा केला पाहिजे, त्यावेळेला मनोहररावजी गोमारे साहेबांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय यशस्वी आणि सक्षम असे लढे नागरिकांच्या हितामध्ये उभे केले. याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. अशी माणसं ज्यांना सामाजिक भान असतं ही वारंवार जन्माला येत नाही. मनोहररावजी गोमारे साहेब आपल्यामध्ये होते आणि अलौकिक अर्थाने ते कायम आपल्यासोबत राहतील. परवा त्यांनी आमच्या दिशाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला, त्यांचं कौतुक आम्ही अनुभवलं आणि त्यांच्या या आठवणी सोबत घेऊन दिशा प्रतिष्ठान सामाजिक कार्यामध्ये अतिशय हिरहिरीने आणि त्यांचा विचार पुढे नेत सहभाग कायमस्वरूपी नोंदवेल. मी आज त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातनं बाहेर येण्याची ईश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो. अतिशय दुःखद बातमी समजली. लातूर शहरातील थोर विधिज्ञ तथा समाजवादी नेते ॲडव्होकेट मनोहररावजी गोमारे साहेब यांच्या निधनाची ही वार्ता खऱ्या अर्थानं समाजवादी आणि पुरोगामी विचाराच्या प्रत्येक माणसाला हादरा देणारी आहे. कारण आजच्या धर्मांध शक्तीच्या उन्मादाच्या या काळामध्ये नैतिक पद्धतीनं विचार करणारे हे व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्या सानिध्यामध्ये राहून समाजवादी विचार जपणारं हे व्यक्तिमत्व, पुरोगामी विचाराला प्रमाण मानणारं हे व्यक्तिमत्व आणि समाजाला अंधश्रद्धामुक्त
करण्यासाठी सातत्यानं धडपडणारं हे व्यक्तिमत्व आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना सातत्यानं मदत करणारं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जाणं अनेकांचा आधार निखळल्यासारखं त्यांच्या मृत्यूमुळं झालेलं आहे. आणि म्हणून हे दुःख पचवण्याची ताकद गोमारे परिवाराला मिळो. केवळ परिवारालाच नव्हे तर त्यांच्या विचाराची बांधिलकी ज्यांच्यापर्यंत होती त्या सर्वांना हे दुःख झालेलं आहे. आणि म्हणून मी वैशाली बुद्धविहाराच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं स्मृतिशेष नेते आदरणीय मनोहररावजी गोमारे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. लातूरचे ज्येष्ठ समाजवादी नेते, ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲडव्होकेट मनोहररावजी गोमारे साहेब यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या शहरानं त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य सामाजिक आणि राजकीय चळवळी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या निधनामुळं एक सामाजिक चळवळीचा आधारवड आज कोसळलेला आहे. मी माझ्या वतीनं आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करू अशी प्रार्थना करतो.